50 रुपये किलो वाकटी, एक वाटा 50, 20 रुपये किलोनी जाते ही मच्छी. म्हणजे सगळी मिक्स वगैरे असते ना, छोटी छोटी मच्छी. 100 रुपये रावसची अंडी ती. 50 ला वाटा, 330 रुपये किलो. 100 ला आहे बघ कर्दी. पूर्ण 200 एवढा मोठा वाटा आहे. 1200 सगळे, 1200 6, 300 दोन्ही पण. 300 रुपये टोपला. हे 700 सर्व, 1000 ला सगळे. बागडे 300 ला सगळे, 1200 सगळे, 200 ला एवढे लावतेस. भाव पण काढून भेटतो चिंबोरीचा. कसं जवळ 200 रुपये किती माकले आहेत. आणि मावशी साफ पण करून देतात मला. 1200 ला सगळी. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता, नीता फॅमिली व्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी आलेले आहे कुलाब्याला, म्हणजे ससून डॉक या फिश मार्केटला. मुंबईचा सगळ्यात मोठा आणि जुना फिश मार्केट आहे हा. तर इथे यायचं असेल तर तुम्हाला यायचं आहे CSTला. आणि CST वरून तुम्हाला टॅक्सी मिळू शकते. टॅक्सी शेअरिंग टॅक्सी काहीतरी 30 रुपये आहे. आणि प्रायव्हेट केली तर 100 रुपये, 100 किंवा 100-150 पर्यंत घेतात. पण शेअरिंगमध्ये पण टॅक्सी असतात. आणि बसेस पण भरपूर आहेत. भरपूर म्हणजे CSTच्या स्टेशनवरनं पण बरेच बसेस येतात तिकडे. पण थोडं चालत यायला लागतो. बस स्टॉप तिकडे पुढे आहे. टॅक्सी डायरेक्ट मार्केटमध्ये घेऊन जातात टॅक्सी असेल तर आम्ही तर टॅक्सी झालो. कारण टायमिंग वगैरे काय आहे ते तिकडे मी विचारून सांगते तुम्हाला. तर बघूयात आतमध्ये काय काय आणि कोणकोणत्या प्रकारची मच्छी आहे आणि काय काय रेट आहे ते मच्छीचे. तर चला मंडळी, हे ससून डॉक इथे आपल्याला जायचं आहे. फिश मार्केट आहे आतमध्ये. तर इथून आपल्याला एंट्री करायची आहे. हा गेट आहे ससून डॉकचा. सगळा मच्छी मार्केट चालू होते. कशात मामा चिंबोऱ्या? 750, 450. अच्छा, 200 ला 5, 50 ला 1, 200 ला 5, 300 रुपये कोलंबी किलो. हे बघा, असे टेम्पो चाललेले असतात मच्छीचे. टेम्पो चाललेत. कसली अंडी ती? रावसची. कसं वाटाय? 100 रुपये रावसची अंडी ती. ते फिश मार्केटच्या बाहेरच बऱ्याच आहेत मावशा इथे बघा. अंडी घेऊन बसलेत. कसली मावशी पेर आहे? रावसाचे. कितीला त्या? 100 ला वाटे आहेत बघा. इकडे सुकी मच्छी पण आहे. कशी कोलंबी? हा, 330 रुपये किलो. हा बाई, ते बाजूलाच राम भरोसे हिंदू हॉटेल आहे आणि साईबाबाचं मंदिर आहे छोटंसं. आणि त्याच्या बाजूला सगळं मार्केट भरलंय बघा इकडे. बघा पापलेट बघा किती मोठे मोठे तिथे. बापरे, कोलंबी पण किती मोठी. कसे मावशी वाटा? 400चा वाटा 300ला दिला. 400चा वाटा 300ला देते. 600ला. माकल्या कशा मावशी वाटा? 200ला एवढ्या सगळ्या. आणि मांदेली 100ची. अच्छा, आणि कर्दी कशी साफ केलेली? 100ला. ही कशी कर्दी? 100ला देणार. 100ला आहे बघ कर्दी. 700ला वाटा. कसं जवळ वाटा कसा आहे? 200ला पूर्ण 200ला एवढा मोठा वाटा आहे. आणि ही कोलबी कशी? 1500ला सगळी. 1200ला सगळी. इंटरव्ह्यू गेला तुझा मी मावशी. चल मा येतच काय तू ब्लॉग करायला? चल चल आपण दोघी चल. आका मार्केट फिरवते तुला. कशी कोलबी? 350 ला सगळं. डॉक्टरी नाही मी, डॉक्टरी नाही बोलते. कसे? कसा वाटाय? 1200 सगळे. 24 पीस आहेत. कसं वाटाय? 1200ला 6. कसं पापलेटचा वाटा? बोंबील कसे? 200ला वाटा. कशा चिंबोऱ्या? 500. आणि बागड्याचा वाटा कसा आहे? 200ला. ओके. महाग झाले काय मच्छी? का आता येत नाही काय बोटी? बोटी कमी झाल्यात म्हणून मच्छी कमी आले म्हणून थोडी महाग आहे मच्छी. नाही तर याच्याशी थोडी स्वस्त असते मच्छी. बघा इथे कटिंग विटिंग वगैरे करून मिळते. समोर सगळा इथे समुद्र आहे. म्हणजे भाऊचा धक्का कसं आहे त्या टाईपमध्येच आहे काहीतरी इथे. इथे कोलिम पण आहे. कसं कोलिम मावशी? 50. एक वाटा 50. इकडे सगळा समुद्र आहे आणि बोटी पण दाखवते कशा आहेत ते इथे.
ॲक्च्युली सकाळी लवकर असतो मार्केट, थोडं मी आता लेट आली, नाही तर आज सकाळी कसं भरपूर मच्छी पाहायला मिळाली असती. ते बगळे बघ मच्छी कशी घ्यायला आलेत, कावळे बगळे वेगळे लिलाव लागतात मच्छींचे असे. बोईटे कसा आहे तो? 700. हलवे कसे? 700 ला किती? आणि हे पापलेट 800 रुपये जोडी. आणि सुरमई कशी आहे? 1500 ला एक. महाग आहे मच्छी. जवळा 200 ला 4 वाटे. इकडे लिलावाचे मासे सगळे लिलाव लागतात तिथे. कशा माकल्या मावशी या? कितीला द्या? 800 ला सगळ्या टोपला भरून 800 ला माकल्या. मस्त. मुशी कशी? कशा आहेत त्या? 1000 रुपये बोलतात. 800 ला सगळे देणार. आणि ही कसली मासे आहेत? पाला मासा. कसा आहे ते? 500 रुपयाला सगळे. सुरमई कशी? 300 ला दोन्ही पण. बोय कसे? बोयटे 600 ला सगळे मोठे बोयटे मासे आहेत. कसे हलवे? 2000 ला 4. आणि सुरमई 1500 ला 2. 300 रुपये टोपला. हलवे कसे? 500 चे सगळे. 400 ला देणार. आणि हे कसे? हे 700 चे सर्व. मस्त सुरमई आहेत बघा. कशी सुरमई? 1200 ला एक. कितीला? 1300 ला. माकल्या कशा? 100 ला एक वाटा. मस्त आहे 100 ला. एक कसे माकुल? 100 ला सगळे. म्हणजे एकच. हा भरपूर आहे तरी पण. कितीला तो? 350 ला सगळ्या. लॉबस्टर शिवण लॉबस्टर जिवंत नाही ना? ताम कसा आहे तो? 216 ला. एवढे महाग आहेत? काय? अच्छा. आज काय मच्छी महाग आहे काय जरा? किती वाजता असतो सकाळी मार्केट? हा रात्री 3 ला चालू होतो. आणि सकाळी कितीपर्यंत असतो? म्हणजे दुपारपर्यंत असतो काय? 9 वाजेपर्यंत असतो. 9-10 पर्यंत असतो मार्केट. हे मस्त बघ कोलंब्या छान आहेत, मोठ्या मोठ्या आहेत बघा. साईज बघा कोलंबीची एकदम मोठी आहे, एकदम हाता एवढी कोलंबी. कशी मावशी वाटा? 600 ला वाटा आहे. हे बघ काही वेगळे दिसत मासे, पहिल्यांदा बघितले. कसले मासे मावशी? हे कसले? टोल आहे. छोटी टोल आहे काय? अच्छा. आम्ही टोल सारखी दिसली पण छोटी आहे बघा, पहिल्यांदा बघितली. आणि हे कितीला ते पुरो टोल मासे? 400 ला सगळे. आणि हे हलवे 1000 ला सगळे. आणि बागडे 300 ला सगळे. आणि हे 500 ला ढोमा आहे ना? रावस कशी मावशी? 500 ला सगळ्या. ते बघा माकलीचं किती मोठा वाटा. कितीला तो? एवढा मोठा वाटा 200 ला. बघा माकल्या माकल्याच फक्त स्वस्त बघत, बाकी सगळी मच्छी महाग आहे. माकल्या जास्त स्वस्त वाटत, बाकी काही दिसलं नाही. आज माकल्याच खायची वाटत. तुम्ही कुठल्या मावशी? सगळ्या तुम्ही कुठल्या? इकडच्याच आहेत म्हणजे. अच्छा. मच्छी महाग झाली काय सध्या? मग कधी स्वस्त कधी होईल? सर्व 300. आणि सुरमई कशा या? 3 अच्छा. आणि हे छोट्या पापलेटचं कसं वाटा? तिकडच आहे काय? कितीला आहे तो पापलेटचा? हा काय 3000 ला. बघ इथं टोपले आहेत कोलंबीची. कशी टोपली मावशी मामा? 28 ला. किती किलो आहे त्याच्यात? 7 किलो असते. हे वेगळीकडे पण आहेत. ऍक्च्युली सकाळी लवकर असतो मार्केट, आपण मी थोडा उशीर आले. हे कसं वाटाय? हे 550 650. 550 650. हे चिमणे आहेत का? हो. का शिंगाळे आहेत? शिंगाली बारके. बगळे बघ इथे. आणि बघ ह्या बोटी असतात तर या समुद्रात जातात बघा. माकल्या भरपूर आले जिकडे तिकडे, जसं माकल्याच बघायला मिळतात. आणि स्वस्त पण आहेत माकल्या. कसा वाटा मावशी माकलीचा? 500 रुपयाला. मोठा वाटा एकदम.
ते हा सगळा कट्टा आहे, म्हणजे धक्का आहे. भाऊचा धक्का कसा आहे त्याप्रमाणेच आहे, पण हा एकदम जुना आहे. मुंबईचा सगळ्यात जुना म्हणजे फिश मार्केट आहे हा. ससून डॉक याला बोलतात, कुलाब्याचं मार्केट. बोटी सध्या बंद आहे त्याच्यामुळे मच्छी महाग आहे. बोटी जेव्हा चालू होती ना तेव्हा मच्छी स्वस्त होईल अजून. हे बघा हे आलेत आता, त्या म्हणजे वागतायत मला वाटतं काय बघे वागतायत ना. कसे ते आता आले काय बोटी? आता आले एक बोट, त्याच्यामध्ये सगळ्या वागत्या आहेत बहुतेक. आय पाडल्या सगळ्या. टप कसं आहे? कसा आहे तो? 50 रुपये किलो वाकटी. हे कसे किलो? हे कसे किलो? हा नाही ना 20 रुपये रो मटेरियल आहे. 20 रुपये किलोनी जाते ही मच्छी. म्हणजे सगळी मिक्स वगैरे असते ना छोटी छोटी मच्छी, तर सगळी ती आहे. सगळे साफ करायला लागते. 20 रुपये किलोनी जाते का? बापरे. अच्छा बाकीची पावडर खताला शेती. अच्छा खतासाठी असते का ही मच्छी? फर्टिलायझर कंपन्यांना याची प्रोसेस होऊन मग जाते. अच्छा म्हणजे ही खाण्यासाठी नाहीये का? खाण्यासाठी नाही. तेल निघते, तेल एक्सपोर्ट होतं. जे कचरा राहतो ना हा ते खताला आपल्या फर्टिलायझर कंपनी. अच्छा खताला, म्हणजे त्याचा ही मशीन मध्ये काहीतरी हे करून तेल काढतात आणि राहिलेला जो चौथा असतो तो खतासाठी यूज करतात. तर त्याची ती मच्छी आहे, म्हणजे खाण्यासाठी नाही. म्हणजे थोडी थोडीशी हे झालेली आहे, तुटलेली वगैरे अशी मच्छी आहे. तर म्हणून ती अशी 20 रुपये किलोनी वगैरे जाते. ते सगळे आता मावशा बसलेत साफ करायला मासे. कशा साफ केलेले या? करायचे आहेत सब. एवढे छोटे आहेत त्या? बापरे. सोडे काढायला बसतात सगळेजण. सोडे आहेत ना हे? सोडे काढायला बसतात. कसे विकता मग सोडे हे? 350 रुपये किलोनी विकतात सोडे हे. समुद्राच्या कोलंबीचे असतात. कसा मावशी वाटा? 600 रुपयाला. अच्छा कशी आहे कोलंबी? 550 ला बोलते. कशा माकल्या त्या? लय बारीक आहेत, पण साफ करायला किती लागतील हायराने. चांद पापलेट बोलतात काय याला? कसा तो? किती पाहिजे? दोन्ही पाहिजे तुला? कसे दोन्ही कसे? वाटा कसा आहे? दोनाचे 2000 रुपये बोलते. 1500 रुपये. 1500 ला देईल. आणि हे छोटे? हे छोटे 1200 रुपये. 1200 सगळे. आणि बोयटे कसे आहेत? 1000 रुपये. बोयटे 1000 रुपये. 800 रुपये घेशील. मुशी बघ किती मोठीच्या मोठी आहे. बापरे भरपूर मोठी मुशी. कशी कशी? 2000 ला 3 आहे का? तिन्ही पण. हे काय मिक्स मच्छी आहे का? कशी ती? 500 ला सगळी. 600 ला. 7000 ला सगळे. कापरी आहे. कापरी आहे ना मावशी? कापरी आहे कापरी. ही कशी? 5000 ला कापरे आहेत. आणि ते हलवे आहेत. हे कसं पाकाट? पाकाट कसं आहे? 1500 ला. आणि सुरमई 1600 ला. चिंबोऱ्या कशा आहेत त्या? 600 ला. एवढ्या सगळ्या? हा म्हणजे एक असतोच वाटा. तर मोठी कोलंबी आहे. कशी मावशी कोलंबी ही? 700 बोलते. कमी होती. ते आता परत मला वाटते बोटी आल्यात जरा उशिराने आल्यात म्हणून एवढी मच्छी पाहायला मिळते बघा इथे. कसली मासे आहेत मावशी हे? काटेरी. काटेरी मासे आहेत सगळे. आणि इकडे मांदेली आहेत. मांदेली कशी आहे तो? हा 80 रुपये किलो. 900 रुपये पाटी आहे. ओके. एक कोलंबी बघा निवडतायत मावशी. कसा वाटत येते तो निवडून? 350. हा कसा वाटा मावशी? 500 ला. हे कसे माकुल? ते कितीला ते? 250 ला. इकडे नाही तेवढे घेणार. तू बोल काय देते टाकते. आणि हे काय तो काय तू दाखवणारा? हे मला वाटलं मोठं आहे काय? एवढे आहेत ते. हे कितीला ते? 250 200 लावतेस काय? कितीला? सगळं देऊ. नाही विचारते मी तुला. 200 ला एवढे लावतेस? 200 ला वाटा.
100ला येईल का? आणि हा कसा? 100 एक. कसा वाटा मावशी? 50-50ला वाटा. ताजा माल आहे एकदम. अच्छा. फ्रेश माल आहे बघ, साफ करून. आणि त्या कशा? काढायचं ते 100. या 100ला. सोडलेली कोलंबी कशी वाटे मावशी? 2 वाटे 450. काय चिंबोरीचा का भाव काढून देतेस? भाव पण काढून भेटतो चिंबोरीचा. कसा काढते? फोडतेस. आणि कसा तो? 400 रुपये किलोने. मस्त. एक चिंबोरी आहे, चिंबोरीचा मांस काढून देतात. मोठ्या मोठ्या सुरमई आहेत, 15-15, 20-20 किलोच्या सुरमई आहेत या. मी माखल्या घेतल्या जवळ 200 रुपये. किती माखल्या आहेत. आणि मावशी साफ पण करून देतात मला. काय हे बघा, कोलिम घेतलं इथे. मस्त एकदम फ्रेश आहे कोलिम. 50 रुपयाला वाटा आहे. ॲक्च्युली ससून डॉक आहे, पण हा कुलाबा एरियामध्येच येतो. कुलाबाचा जो मार्केट आहे तो रिटेलचा वेगळ्या ठिकाणी आहे, पण हा जो मार्केट दाखवते तो आहे ससून डॉकचा मार्केट. हा मला वाटतं डीप फ्रीजरसाठी आहे खास. आतमध्ये मच्छी आहे, म्हणजे फ्रीज जी मच्छी फ्रीज करी जाते फ्रीजरमध्ये ठेवली जाते. आतमध्ये स्टोरेज वगैरे आहे तिकडे. तर हे सगळे बॉक्स वगैरे येतं बघा. असं सगळं आहे हा मार्केट. आणि तुम्ही पाहिले असेल खूप मस्त आहे मच्छी. म्हणजे ॲक्च्युली मच्छी मी थोडं लेट आली त्याच्यामुळे थोडी कमी आहे. सकाळी ॲक्च्युली रात्री 3 वाजताच मार्केट हा चालू होतो आणि सकाळी 9-10 पर्यंत असतो. तर आताच जवळ 9 वाजलेत, म्हणजे मार्केट जवळ संपायला आले तेव्हा मी आले. आणि जर घ्यायची असेल मच्छी तर लवकर या मच्छी घ्यायला. ॲक्च्युली सकाळी 5-6च्या टायमामध्ये ठीक आहे. 6च्या टायमामध्ये चांगली मार्केटिंग होते इथे, म्हणजे चांगली मच्छी मिळते. तर आता पण भरपूर आहेत. तर म्हणजे आता ज्या आहेत त्या रिटेलच्या आहेत. होलसेलची जी मच्छी असते ती एकदम सकाळी पहाटे असते. आणि आता जे आहे ते सगळे रिटेलवाले बसल्यात मावशा. तर त्यांच्याकडून जर आपल्याला रिटेलमध्ये मच्छी घ्यायची असेल तर रिटेलमध्ये पण तुम्हाला इथे मच्छी मिळते. खूप मोठं मार्केट आहे. जसं भाऊचा धक्का आहे तर त्याप्रमाणेच खूप मोठं आहे मार्केट. पण भाऊच्या धक्क्यापेक्षा हा जुना मुंबईचा सगळ्यात मोठा जुना मार्केट आहे. खूप ऊन लागतंय. तर मंडळी हा आता ब्लॉग मी ते एंड करते. दाखवले तुम्हाला मच्छी मार्केट कसे. बोटी बंद आहे त्याच्यामुळे थोडी मच्छी महाग आहे, नाहीतर अजून मच्छी स्वस्त असते. तर मंडळी आजचा हा माझा ससून डॉकमधला फिश मार्केट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.